विद्यार्थी मित्र, 12वी कॉमर्स मध्ये आपल्याला भागीदारीची अंतिम खाती आणि भागीदारी संस्थेचं प्रवेश या दोन प्रकरणांचा विचार आपण करून झालेला आहे। आपल्याला आता पुढच्या प्रकरणाचा या ठिकाणी विचार करायचा आहे। मित्रहो, कोविड-19 मुळे आपल्याला काही सिलेबस जो आहे 12वीचा तो कमी करण्यात आलेला आहे आणि तो जो कमी करण्यात आलेला सिलेबस पैकी भागीदारीच्या पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश, भागीदाराचा मृत्यू आणि भागीदाराची निवृत्ती, तर अशा पद्धतीने आपल्याला 3 प्रकरणं देऊ करण्यात आले होते। परंतु भागीदाराचा मृत्यू हे प्रकरण आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि भागीदाराची निवृत्ती या प्रकरणाचा विचार आपल्याला आता करायचा नाही आणि म्हणून आपण पुढच्या प्रकरणाचा विचार या ठिकाणी करणार आहोत आणि ते प्रकरण आहे भागीदारीची पुनर्रचना, भागीदाराचा मृत्यू। मित्रहो, आपण 2 प्रकरणाचा विचार करत असताना एक 12 मार्क आणि 10 मार्काचा विचार करून झालेला आहे। भागीदारी संस्थेच्या अंतर्गत असलेले भागीदारांच्या अंतिम खाती हे जे प्रकरण आहे हे 12 मार्काला आपण पाहिलेले आहे आणि प्रवेश हे जे आहे भागीदाराचा प्रवेश पुनर्रचनेमध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर, तर तो एक 10 मार्काचा विचार आपण करून झालेला आहे। आता परत एकदा तिसऱ्या प्रश्नामध्ये भागीदाराच्या पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा मृत्यू हे प्रकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, डेथ ऑफ पार्टनर, ज्याच्यावर तिसरा प्रश्न किंवा चौथा प्रश्न विचारला जाऊ शकतो। दुसरा आणि तिसरा प्रश्न किंवा चौथा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपण प्रत्यक्ष त्याचं जे स्वरूप आहे स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपर, तर ते आपण पाहून घेणार आहोत। नंतर त्याचा विचार आपण करू, त्याबद्दलची तयारी आपण करू। परंतु आता आपल्याला या ठिकाणी या प्रकरणाचा विचार करायचा आहे। या प्रकरणामध्ये थेरीचा जो काय किंवा प्रास्ताविकाचा जो काय भाग आहे तो फार मोठ्या प्रमाणावर नाहीये मित्रहो। भागीदारी संस्थेच्या संदर्भामधला जो पुनर्रचनेचा जो भाग आहे, तर जेव्हा एखादी भागीदारी संस्था विद्यार्थी मित्र अस्तित्वात येते, एखादी फर्म जेव्हा अस्तित्वात येते, तेव्हा या फर्म मध्ये काही ज्याला म्हणता येईल की चेंजेस होत असतात, म्हणजे काळानुरूप या भागीदारी संस्थेमध्ये काही बदल होत असतात। मुळातच भागीदारी संस्था ही एका कराराने अस्तित्वात आलेली एक 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोकांनी सुरू केलेली एक व्यावसायिक संस्था आहे आणि मग अशा एखादा जो काही करार आहे तो तोंडी किंवा लेखी अशा स्वरूपाचा असू शकतो। परंतु या करारानुसार, या अग्रीमेंटनुसार ही भागीदारी संस्था अस्तित्वात येत असते आणि अशा प्रकारची भागीदारी संस्था जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा करारानुसार ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत या संस्थेमध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात किंवा त्या गोष्टींची अंमलबजावणी या भागीदारी संस्थेमध्ये केली जाते। मित्रहो, ही जी भागीदारी संस्था आहे, या भागीदारी संस्थेची पुनर्रचना, ज्याला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हटलं जातं, भागीदारीची पुनर्रचना, तर ही पुनर्रचना करण्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत। हे आपण जेव्हा सुरुवात केली या प्रकरणाला, पहिल्या प्रकरणाचा विचार करून झालेला आहे आपल्या ऍडमिशन ऑफ पार्टनरचा, त्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला। परत एकदा त्याच्यावर विचार करूया की पुनर्रचनेच्या पाठीमागची प्रमुख 3 कारण आहेत। त्यापैकी पहिलं कारण आहे की भागीदारी संस्थेच्या अंतर्गत असलेल्या व्यवसायाची व्यापकता जर वाढत असेल आणि त्यामुळे भागीदारी संस्थेला जर निधीची आवश्यकता निर्माण होत असेल, म्हणजे फंड म्हणजे कॅपिटलची आवश्यकता निर्माण होत असेल आणि आहे त्या सद्यस्थितीतल्या भागीदारांकडनं ते भांडवल गोळा होत नसेल किंवा ते कॅपिटलचे अमाउंट त्यांना कलेक्ट करणं अशक्य होत असेल, तर अशा वेळेस ते भांडवलाची मात्रा भरून काढण्यासाठी एखाद्या नवीन भागीदाराला प्रवेश देऊ शकतात आणि म्हणून या ठिकाणी भागीदारीची पुनर्रचना होते। कारण अगोदरच्या भागीदारांमध्ये आणि नंतर येणारा जो भागीदार आहे त्या भागीदारामध्ये निश्चित अशा काही गोष्टी ठरवाव्या लागतात आणि म्हणून या ठिकाणी भागीदारीची पुनर्रचना करणं अत्यंत आवश्यक असतं। मित्रहो, दुसरं एक कारण आहे की आहे त्या भागीदारांपैकी एखादा भागीदार नैसर्गिकतः वयामानाने थकला असेल, म्हणजे त्याच्या एका विशिष्ट वयाच्या पलीकडे जाऊन तो आता काम करू शकत नसेल,
तर अशा वेळेस तो त्या ठिकाणी रिटायरमेंट घेतो, ज्याला निवृत्ती असं म्हटलं जातं. जेव्हा तो रिटायर्ड होतो, जेव्हा तो निवृत्त होतो आहे त्या पार्टनर मधून, तेव्हा तो आता बाजूला जातो, म्हणजे त्याची व्यवसाय करण्याची आता मानसिकता राहत नाही, उरत नाही. अशा वेळेस त्या भागीदारी संस्थेच्या मध्ये तिचं जे स्ट्रक्चर आहे तिच्यामध्ये चेंज होतात आणि म्हणून परत एकदा तिची पुनर्रचना करणं आवश्यक असतं. आहे त्या भागीदारांमधला एक गेला की उरलेल्या भागीदारांमध्ये परत सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात. तसंच नैसर्गिकता आहे त्या भागीदारांपैकी एखादा भागीदार जर डेथ होत असेल, मृत्यू होत असेल त्याचा, तर त्यामुळे देखील त्या भागीदारी संस्थेच्या स्ट्रक्चरमध्ये पुनर्रचनेमध्ये बदल होत असतो, म्हणजे तिची पुनर्रचना करावी लागत असते. तिच्या परिस्थितीमध्ये म्हणजे तिच्या अंतर्गत आणि तिच्या संपत्तिक व लॅबिलिटीच्या बाबतीमध्ये बऱ्याच काही गोष्टी बदलाव्या लागतात आणि म्हणून भागीदारी संस्थेमध्ये या ठिकाणी पुनर्रचना करावी लागते. बघा, भागीदाराचा प्रवेश, भागीदाराची निवृत्ती आणि भागीदाराचा मृत्यू हे 3 प्रमुख कारण आहेत विद्यार्थी मित्र. आणि या कारणांमुळे भागीदारीची पुनर्रचना होत असते. तर यापैकी आपण हा एक भाग बघितला. आज आपल्याला मृत्यू, डेथ ऑफ पार्टनर याचा विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्था ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी सुरू केलेली एक व्यावसायिक संस्था आहे. या व्यावसायिक संस्थेची कालमर्यादा विशिष्ट काळासाठी असू शकते, विशिष्ट कार्यासाठी असू शकते, विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी असू शकते. ती कालमर्यादा ही भागीदारी संस्थेमध्ये निश्चित झालेल्या अग्रीमेंटवर डिपेंड करते, त्यांच्या ठरलेल्या करारावर ती अवलंबून असते. आणि म्हणून अशा प्रकारची ही भागीदारी संस्था जी आहे, या भागीदारी संस्थेची जी पुनर्रचना आहे त्या पुनर्रचनेपैकी आपण प्रवेश आणि मृत्यूचा विचार करणार आहोत. निवृत्तीचा विचार यामुळे आपल्याला करायचा नाही आता की तुमचा जो लेस झालेला सिलेबस आहे त्यापैकी हे एक प्रकरण आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं, म्हणजे भागीदाराची निवृत्ती. तर ते आपल्याला बघायचं नाहीये चालू वर्षी, यावर प्रश्नही विचारला जाणार नाहीये आणि म्हणून आपण आता या प्रकरणाचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र, या प्रकरणाचं प्रास्ताविक पाहत असताना, त्याचा अर्थ पाहत असताना आपल्याला बघायचं आहे की भागीदारी जी संस्था आहे, तर या भागीदारी संस्थेत एखादा भागीदार जर मृत होत असेल तर मृत भागीदाराचे भागीदारी संस्थेतील जे अस्तित्व आहे, जेव्हा तो मृत होतो तेव्हा त्या संस्थेच्या अंतर्गत त्याचं जे अस्तित्व आहे ते संपुष्टात येतं. आणि मग जर ते संपुष्टात येत असेल तर अशा वेळेस त्याला आपण अप्रत्यक्षरित्या म्हणूया की ती सक्तीची निवृत्ती त्या व्यक्तीने आता घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या संस्थेमध्ये आता खऱ्या अर्थाने म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आता राहिलेली नाहीये, त्याचा सहभाग आता संपलेला आहे. आणि मग अशा वेळेस इतर भागीदारांच्या मदतीने त्या भागीदारी संस्थेचं कामकाज चालू ठेवावं लागतं. मात्र जर भागीदारी संस्थेच्या करारनाम्यामध्ये जर काही गोष्टी निश्चित झालेल्या असतील, काही तरतुदी त्यांनी करून ठेवलेल्या असतील, तर मात्र इतर भागीदारांना त्याच्या मृत्यूनंतर ती संस्था चालू ठेवणं अजिबात शक्य नाही. म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या भागीदाराच्या जाण्यामुळे, निवृत्तीमुळे म्हणा, मृत्यूमुळे म्हणा, तिथून पुढे ती भागीदारी अस्तित्वात राहणार नाही असं जर कंडिशन टाकून ठेवलेली असतील पार्टनरशिप फर्मच्या अग्रीमेंटमध्ये, तर मात्र ती संस्था इतर भागीदारांना चालवता येत नाही. मात्र जर तशा प्रकारचा उल्लेख केलेला नसेल तर इतर भागीदार ती संस्था चालू ठेवू शकतात. आता जेव्हा एखादा भागीदार मृत होतो विद्यार्थी मित्र हो, तेव्हा त्या भागीदाराच्या इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सांपत्तिक दृष्टिकोनातून जे काही त्याची प्रॉपर्टी त्या भागीदारी संस्थेमध्ये गुंतलेली असेल, तर ती प्रॉपर्टी किंवा त्या प्रॉपर्टीची परतफेड ही कायदेशीररित्या त्याच्या कायदेशीर वारसाला करणं आवश्यक असतं आणि ती जबाबदारी या भागीदारी संस्थेतील इतर भागीदारांना करावी लागते. इन केस त्याचा कायदेशीर वारस नसेल तर एखादा प्रतिनिधी स्वरूपात जो व्यक्ती असतो, तर त्या व्यक्तीच्या नावावर ती सगळी प्रॉपर्टी किंवा ते अधिकार सुपूर्द करावे लागतात. खरं म्हणजे हे सगळं करत असताना भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये करार असो की नसो, एक नियम आहे भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार की जर एखाद्या भागीदाराचा मृत्यू होत असेल तर त्याची त्या भागीदारी संस्थेमध्ये असलेली जी काही गुंतवणूक आहे, म्हणजे त्याची जी काही मालमत्ता आहे किंवा त्याची जी काही संपत्ती आहे, ती संपत्ती त्याच्या वारसाला देणं बंधनकारक आहे. आणि जर त्या वारसाला ती संपत्ती देत असताना काही विलंब होत असेल तर कायद्यानुसार त्या भागीदाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून वार्षिक 6% दराने त्या एकूण मालमत्तेवर जी काही रक्कम आहे एकूण मालमत्तेची, त्या रकमेच्यावर वार्षिक 6% दराने व्याज
त्याच्या वारसदाराला त्या मूळ रकमेसह परत करणं आवश्यक असतं आणि म्हणून या ठिकाणी वार्षिक 6% दराने व्याजासहित रक्कम त्या वारसाला देणं आवश्यक असतं. म्हणूनच जनरली असं होत नाही की तात्काळ त्या भागीदारी संस्थेच्या अंतर्गत असलेली एकूण त्या व्यक्तीची जी काही मालमत्ता, संपत्ती, त्याचं जे काही लायबिलिटी जे काय आहे त्याचं ताबडतोब कॅल्क्युलेशन केलं जातं आणि कमीत कमी काळामध्ये त्याच्या वारसाला ती रक्कम सुपूर्द करण्यात येते किंवा जो ठरलेला प्रतिनिधी आहे त्याचा वारसदार म्हणून त्याला ती देऊन केली जाते. मित्रांनो, नफा विभाजनाचं प्रमाण हा एक भाग या प्रकरणामध्ये महत्वाचा आहे. नफा विभाजनाचे प्रमाण याला म्हटलं जातं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. विद्यार्थी मित्र हो, आपण जर बघितलं या ठिकाणी तर हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा जो काय भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात घ्या की जेव्हा 3 लोक एका भागीदारी संस्थेत काम करतात आणि त्यातला एखादा मृत होतो, तर ते 3 लोक जर असेल तर ते उदाहरणार्थ समजा आपण एकास एकास एक म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये ते तिघ एकूण जो नफा आहे, उदाहरणार्थ ₹1 नफा आहे, हा ₹1 नफा हे 3 लोक वाटून घेत होते असं समजूया. पण यातला जर एखादा डेथ झाला असेल तर आता हा ₹1 जो आहे, बरोबर, इथून पुढे हा दोघांमध्येच त्यांना वाटून घ्यायचा आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांना म्हणजे नफा विभाजनाचं नवीन प्रमाण त्यांना या ठिकाणी तयार करावं लागत असतं. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की एखादा भागीदार संस्थेतून जेव्हा जातो वेगळ्या वेगळ्या कारणाने, निवृत्त झाला असेल, मृत झाला असेल, तर हे उरलेले जे भागीदार आहेत त्या भागीदारांमध्ये अगोदरचा जो नफा वाटपाचं प्रमाण होतं ते न ठेवता त्यांना नवीन नफा वाटपाचं प्रमाण अस्तित्वात आणावं लागतं किंवा ते निर्माण करावं लागतं. याला म्हटलं जातं नफा विभाजनाचं नवीन प्रमाण. त्यानंतर आहे लाभाचे प्रमाण. लाभाचे प्रमाण याला गेन रेशो असं म्हटलं जातं. किंवा दुसऱ्या शब्दात याला म्हटलं जातं बेनिफिट. गेन किंवा बेनिफिट रेशो. आता एक्झॅक्टली काय आहे लाभाचं प्रमाण? तर जेव्हा भागीदारीतील एखाद्या भागीदाराच्या मृत्यूमुळे राहिलेल्या भागीदारांना मृत भागीदाराच्या लाभातील हिश्शाचा लाभ होतो. मी सांगितलं ना तुम्हाला की कालपर्यंत तिघ होते, एकास एकास एक असं 3 प्रमाण होतं. पण तिसरा जेव्हा जातो, मृत होतो, तेव्हा त्याचा जो ₹1 आहे तो 1 या दोघांमध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे मृत भागीदाराच्या लाभाचा लाभ या दोघांना मिळतो. याला म्हणतात लाभाचे प्रमाण, गेन रेशो. लाभ होतो त्याला तो. कालपर्यंत ₹1 तिघ लोक वाटत होते, आता तो ₹1 दोघांनाच वाटायचा आहे. म्हणजे तो तिसऱ्याचा जो आहे हिस्सा तो आता या दोघांकडे कन्व्हर्ट होणार आहे, आपोआप तो ट्रान्सफर होणार आहे. याला म्हटलं जातं लाभाचा लाभ. म्हणजे तो रेशोच होता, म्हणजे नफाच होता तो, पण त्या नफ्यामध्ये त्या लाभाचा यांना लाभ झालेला आहे, यांना फायदा झालेला आहे. का की आता तो निघून गेलेला आहे. मग तो आता कुणाला तिसऱ्याला तर नाही द्यायचा, तर तो आहे त्या लोकांमध्ये वाटप करून घ्यायचा. याला लाभाचा लाभ असं म्हटलं जातं. थोडक्यात अशा पद्धतीने हा, अर्थात याचं एक सूत्र आहे, लाभाचे प्रमाण बरोबर नवीन प्रमाण गुणिले जुनी प्रमाण. लाभाचे प्रमाण बरोबर नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण. अशा पद्धतीने म्हणजे हे एक सूत्र या पद्धतीने काढले. प्रत्यक्ष उदाहरण सुरू झाल्याच्या नंतर मित्र हो तुम्हाला हे सगळं मी माहित करून देणार आहे. यानंतर आपल्याला पाहिजे संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकन. हा एक महत्वाचा भाग या प्रकरणामध्ये आपल्याला पाहणं आवश्यक आहे. संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन. याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट अँड लायबिलिटीज. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट अँड लायबिलिटीज
मित्रांनो लक्षात घ्या की संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकन असं पाहून झालेलं आहे आपलं ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये. तुम्हाला लक्षात आलं असेल की संपत्तीमध्ये कधी वाढ होते तर संपत्तीमध्ये कधी घट होते, देयतेमध्ये कधी वाढ होते तर देयतेमध्ये कधी घट होते. तर जेव्हा जेव्हा संपत्ती आणि देयतांच्या मध्ये वाढ होत असेल किंवा घट होत असेल, इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल या संपत्ती अथवा देयता, तेव्हा तेव्हा त्याचे इफेक्ट्स या अकाउंटवर आपल्याला करणं आवश्यक असतं. त्यामध्ये एक पर्टिक्युलर आपण जर बघितलं तर जो पुनर्मूल्यांकन जे खातं आहे, प्रॉफिट अँड नफा तोटा समायोजन जे आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट जो आहे, तर त्यावर डेबिट किंवा क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट येतो संपत्तीत वाढ किंवा घट झाली असेल तर. आणि त्या संबंधित संपत्ती आणि देयतांमध्ये प्लस किंवा मायनस त्या रक्कम आपल्याला कराव्या लागतात. तो जो रेशो आहे, तो जो दर आहे, ते जे पर्सेंटेज आहे, ज्या पर्सेंटेजने संपत्ती वाढली असेल, ज्या पर्सेंटेजने संपत्ती कमी झाली असेल, तर त्या पर्सेंटेजचा इफेक्ट प्रत्यक्ष त्या संपत्तीवर आपल्याला करणं आवश्यक असतं. याला संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकन असं म्हटलं जातं. हे आपण अगोदरच्या प्रकरणात पाहिलेलं आहे. सेम आताही आपल्याला तेच या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मृत भागीदाराच्या वारसाला किंवा प्रशासकाला द्यावयाची रक्कम. इथे हा एक पॉइंट या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. मृत भागीदाराच्या वारसाला किंवा जो प्रशासक आहे द्यावयाची रक्कम, ज्याला म्हटलं जातं अमाऊंट ड्यू टू डिसाइडेड पार्टनर्स किंवा नॉमिनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटर. अमाऊंट ड्यू टू डिसाइडेड ऑफ पार्टनर किंवा नॉमिनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे तो त्याचा जो वारसदार आहे किंवा जो भागीदार आहे किंवा त्याचा जो प्रशासक नेमलेला आहे त्या ठिकाणी, त्या व्यक्तीला ड्यू अमाऊंट म्हणजे काय तर त्याच्या भागीदाराच्या वारसाला द्यावयाची रक्कम, ड्यू अमाऊंट, ही द्यावयाची रक्कम फार महत्वाची आहे. विद्यार्थी मित्र, कोणती रक्कम असते भागीदारी संस्थेच्या अंतर्गत या पार्टनरच्या मालकीची? तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो भागीदार आहे, जेव्हा तो प्रवेशित होत असतो भागीदारी संस्थेमध्ये, म्हणजे ऍडमिट होत असतो, जेव्हा तो भागीदारी संस्थेत सहभाग घेतो, तेव्हा तो एक विशिष्ट कॅपिटल अमाऊंट त्या ठिकाणी देऊ करतो. भांडवलाची राशी त्या ठिकाणी त्या संस्थेला तो देऊ करतो. त्याशिवाय त्याला प्रवेशित केलं जात नाही. मग ही जी काय रक्कम आहे, त्याने गुंतवलेली भांडवलाची राशी ही त्याला देणं म्हणजे त्याच्या वारसाला देणं आवश्यक आहे. मित्रांनो, दरवर्षी भागीदारी संस्थेचे लेखे संतुलित केले जातात. त्या भागीदारी संस्थेला नफा झाला की तोटा निश्चित, हा जो झालेला नफा आहे त्याच्या वाट्याचा जो हिस्सा आहे नफ्याचा, तो त्याला मिळणं आवश्यक असतं. म्हणजे तो त्या संस्थेकडे ड्यू असतो, कॅपिटल त्या संस्थेकडे ड्यू असतं. याच्याशिवाय भागीदारी संस्थेत भागीदारांना वेतन देऊ केलं जातं. तशी एक अग्रीमेंट मध्ये एक कंडिशन असते, एक तरतूद केलेली असते की प्रत्येक भागीदाराला वर्षाच्या काठी म्हणजे महिन्याकाठी असेल, वर्षाच्या काठी असेल, त्यांना वेतन देऊ केलं जातं. तर त्या वेतनाची रक्कम देखील भागीदारी संस्थेला प्राप्त करण्या, त्या मृत भागीदाराला किंवा त्याच्या वारसाला प्राप्त करण्याचा अधिकार असतो. बघा काय काय, भांडवल राशी, त्यानंतर आपण थोडा वेळ नफा तोटा राशी, नफाची राशी म्हणायची आपल्याला, नफा तोटा राशी, वेतन, त्यानंतर भांडवलावरील व्याज, त्यानंतर आहे ख्यातीतील हिस्सा, आणि त्यानंतर आहे त्याने जर उचल केली असेल तर उचलीवरील व्याज. विद्यार्थी मित्रो, आपण जर विचार केला तर नफा तोटा, ख्याती, भागीदारांचं वेतन, भांडवलावरील व्याज, उचलीचं व्याज, त्याचबरोबर पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा तोटा आणि भांडवलाची एवढ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्याला मिळवणं आवश्यक असतं. तर हा एक भाग या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट देय रकमेचे समायोजन, त्याला आपण सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू असं म्हटलं जातं. तर ही जी देय रकमेची जे समायोजन आहे, म्हणजे मृत भागीदाराला द्यावायची अंतिम जी रक्कम आहे त्याचं देखील सेटलमेंट या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
आणि ती रक्कम मग त्याच्या कर्ज खात्याला ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आणि शेवटी आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. तर अकाउंटिंग ट्रीटमेंट देखील महत्त्वाची आहे, ज्याला लेखांकीय नोंदी असं म्हटलं जातं. भागीदाराच्या मृत्यूच्या वेळी काही समायोजन या ठिकाणी करावे लागतात, तर तोही विचार या प्रकरणामध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र, हा सगळा भाग एक प्रास्ताविकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा होता. हा सगळा भाग आपण विचारात घेऊन झालेला आहे. यामध्ये काही अडचण तुम्हाला जर आली तर मी प्रत्यक्ष तुम्हाला परत एकदा फोन करून विद्यार्थी विचारतात मला, तर त्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की या भागीदारीच्या पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा मृत्यू जो आहे यावर आपल्याला आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सुरू करायचं आहे, ज्याला प्रॉब्लेम पाहणं आणि ते सोडवणं असं आपल्याला म्हणायचं आहे. मागच्या प्रकरणामध्ये साधारणतः 9 प्रॉब्लेम आपले जवळजवळ पाहून झालेले आहे. असे आपण ऑफलाईनमध्ये 10-11 प्रॉब्लेम घेत असतो. 9 प्रॉब्लेमच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. ते जे देऊ केलेले आहे त्यावरच एक प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे म्हणजे तशाच स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे त्याची जी तयारी आहे ती व्यवस्थित करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की हे जे प्रकरण आहे याचं मी पूर्ण पुस्तक पीडीएफच्या माध्यमातून तुमच्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे. लक्षात घ्या. परत एकदा पाहिजे असेल तर शेअर करता येईल, तुम्ही तसं इन्फॉर्म करा. या प्रत्येक पुस्तकाच्या पाठीमागे जो स्वाध्याय देऊ केलेला आहे त्या स्वाध्यायावर आता 3 प्रकरण आपले या ठिकाणी महत्त्वाचे होत आहेत. तर या 3 प्रकरणाच्या पाठीमागे जो स्वाध्याय आहे विद्यार्थी मित्र, तो तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करायचा आहे. त्याच्यावरच 3 प्रश्न सुरुवातीचे आपल्याला विचारले जाणार आहे. पहिला जो प्रकरणातला म्हणजे पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर संज्ञा आणि चुकी बरोबर आणि विनिमय विपत्राचा नमुना, जी याच्यानंतर आपल्याला तेच प्रकरण पाहायचं आहे, बिल ऑफ एक्सचेंज. तर तो जो आहे तो विचारात आपण घेणार आहोत. तर त्या पद्धतीने आपण तयारी करू आणि प्रत्यक्ष या कोविड-19 मध्ये सुद्धा आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने अध्यापन करता येईल त्याचा विचार करू. जिथे कुठे अडचण येत असेल अकाउंट या सब्जेक्टमध्ये तिथे तुम्ही मला विचारू शकता. मी कधीही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष या प्रकरणाच्या पहिल्या प्रॉब्लेमला आपण पुढच्या तासापासून सुरू करू. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया.